आपण पाहत आहात स्टार माझा। भिकेचं दान घेऊन निघालेल्या वसईकरांची पोलिसांकडून अडवणूक। फक्त विवेक पंडित यांना वर्षावर जाण्याची परवानगी। वाढीव टोल आकारणीच्या विरोधात सेना मनसे आक्रमक। पुणे बंगलोर महामार्गावर आंदोलन। खेड शिवापूर जवळचा टोल नाका बंद पाडला। वाहतुकीची कोंडी। सामान्यांचा प्रवास आणखी महागला। एसटीची 4% भाडेवाढ। 4 तारखेच्या मध्यरात्रीपासून सामान्यांचा खिसा हलका होणार। कॉमनवेल्थची बॅटन क्रीडाग्राममध्ये दाखल। उद्घाटनासाठी उरले फक्त 24 तास। दिल्ली सज्ज, प्रतीक्षा प्रेक्षकांची। अहिंसेच्या पुजाऱ्याची आज जयंती। गांधी जयंती निमित्त जगभरात बापूंचं स्मरण। सोलापूरमध्ये प्रदर्शन बापूंच्या चित्रमय प्रवासाचं। नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण। स्टार माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुपारचा 1 वाजतोय। बातमी आहे वसईची। वसईकरांच्या आंदोलनाला तात्पुरता ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण आंदोलनाचे प्रणेते विवेक पंडित यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलंय। आज भीकरूपी दान मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लॉंग मार्चला पोलिसांनी वसईतल्या पार नाक्यावरती अडवलं आणि फक्त विवेक पंडितांना वर्षावर जाण्याची परवानगी दिली। त्यामुळे आता वर्षावरच्या चर्चेतून जे निष्पन्न होईल त्यावर या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। माफियांच्या पैशापुढे बेकायदेशीर निर्णय घेतले जातात, परंतु लोकांचा आदर केला जात नाही। म्हणून आम्ही लोकांच्याकडून पैसे जमा केलेले आहेत आणि जर मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं तर दर महिन्याला लोकांकडून पैसे जमा करून हप्त्याने पोहोचवायची आम्ही व्यवस्था करू। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांच्याकडनं। प्रभाकर, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत या आंदोलनासंदर्भातले? आता सर्वजण आहेत, विवेक पंडित आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते हुतात्मा वसईतील हुतात्मा चौकाजवळ उभे आहेत। तिथे आता त्यांनी बातचीत केलेली आहे मुख्यमंत्र्यांशी। मुख्यमंत्री आता नांदेडला राहायला निघालेले आहेत, मात्र ते विवेक पंडितशी भेटूनच जाणार आहेत। त्यांनी 2ची अपॉइंटमेंट दिलेली आहे। आता विवेक पंडित येथून निघणार आहेत। आता ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे। या चर्चेअंतर्गत ठोस उपाययोजना नाही झाली त्यानंतर मग पुन्हा एकदा एक आंदोलनात्मक पाऊल मोठ्या प्रमाणात उचलण्यात येईल आहे। आता सगळेजण जे आहेत हे हुतात्मा चौकाजवळ थांबलेले आहेत। नानदा प्रभाकर, सध्या विवेक पंडित यांनी आंदोलनकर्त्यांना काय आदेश दिलेत किंवा त्यांना काय सांगितलेलं आहे? विवेक पंडितने असे आदेश दिलेले आहेत की जर मला अटक झाली तर तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन याचे पूर्णपणे मोर्चा न्या, तिथे ठाण मांडून बसा म्हणून, आणि पूर्णपणे हिंसक वळण पूर्ण एकूण गोष्टीला लागेल जर विवेक पंडित अटक केली आणि जर या वेळेला पॉझिटिव्ह जर धोरण आहे, जे पॉझिटिव्ह जे विचार आहे जर मुख्यमंत्री मांडले नाही तर पुन्हा एकदा संघर्षमय वसईमध्ये उमटेल। ज्ञानदा, म्हणजे आता जन आंदोलन समितीतर्फे केवळ विवेक पंडितच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जातील का आणखीही काही कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी मिळालेली आहे? विवेक पंडितचं जे आंदोलन होतं आज 2 ऑक्टोबर रोजी जे मागितलेलं दान आहे हे मुख्यमंत्र्यांना देणार होते, आणि परंतु बाबरी मस्जिदच्या त्याच्यानंतर संचारबंदी लागू होती, ती 6 तारखेपर्यंत संचारबंदी लागू होती। त्यामुळे पोलिसांनी पाळनाका येथे हा पूर्णपणे मोर्चा हलवलेला आणि शांततेच्या मार्गाने नंतर वैचारिक बैठक होऊन हुतात्मा चौकाजवळून मुख्यमंत्र्यांच्या इकडे ही बैठक होणार होती 2 वाजता। तर त्यासाठी आता हे मुख्यमंत्र्यांच्या इकडे निघालेले आहेत। एकूण या पथकामध्ये पोलीस पथक असतील आणि 5 जण या एकूण बोलणी करणार आहेत जन आंदोलन समितीचे। नानादा, धन्यवाद प्रभाकर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर वसईकरांचं हे व्यापक आंदोलन, परंतु या आंदोलनाला कदाचित ब्रेक लागण्याची शक्यता आहे, कारण केवळ आमदार विवेक पंडित यांनाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीची परवानगी मिळालेली आहे। चर्चेसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडनं विवेक पंडित यांना आज भीकरूपी दान मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं वसईकरांकडनं, परंतु या लॉंग मार्चला वसईतल्या पार नाक्यावरतीच अडवण्यात आलं। मुद्दा असा आहे
की वसई विरार महानगरपालिकेमध्ये 53 गावांना समाविष्ट व्हायचं नाहीये आणि याच अनुषंगानं हे आंदोलन पुढे रेटलं जात आहे। काही गावं समाविष्ट होणार नाहीत अशा पद्धतीचं आश्वासन विवेक पंडितांनी काही महिन्यांपूर्वी जे आंदोलन केलं होतं त्यानंतर देण्यात आलं, परंतु पुढे काहीच कारवाई झाली नाही। सरकार का तत्परता दाखवत नाही आणि 53 पैकी 53 गावांना वगळण्यात यावं या महापालिकेतनं अशी मागणी पुढे रेटत या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान पुणे ते कोल्हापूर या महामार्गावरचा टोल आजपासून वाढणार